नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे अर्णव ईश्वरीच्या आईला सोडायला आता घरीपर्यंत आलेला असतो. दरवाजा नॉक केल्यानंतर इथे ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी दरवाजा उघडतात. त्या दोघींनी आपल्या आईच्या येण्याच्या स्वागताची खूप छान अशी जय्यत तयारी केलेली असते. दरवाजा उघडल्यानंतर वेलकम असं म्हणून इथे आता जय्यत स्वागत केलं जातं. सुप्रिया बाहेर आता काकांबरोबर फोनवरती बोलत असते की मी पोहोचले म्हणून. अजून घरामध्ये गेलेली नाही आहे, पण मी पोहोचले. नंतर निवांत मी तुम्हाला फोन करते असं सुप्रिया आता काकांजवळ बोलत असते. त्यामुळे तिला यायला उशीर झालेला असतो. आणि इथे अर्णव दरवाजा नॉक करून आता घरामध्ये इथे सुप्रियाच्या ज्या काही बॅग्स वगैरे असतात त्या त्याला द्यायच्या असतात. त्यामुळे तो दारापर्यंत आलेला असतो आणि दरवाजा नॉक करतो. आता त्याला कुठे माहिती असतं की घरामध्ये इथे ईश्वरीने आणि नम्रताने स्वागताची तयारी केली असेल. तेव्हा इथे आता स्वागत झाल्यानंतर ईश्वरी डोळे उघडून बघते तर काय, इथे तिने छोटासा बुके आणलेला असतो. तो अर्णवने आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मुंबईमध्ये तुझं स्वागत आहे असं ते आपल्या आईचं आता स्वागत करत असते. त्यामुळे इथे तिने जो बुके आणलेला असतो तो अर्णवच्या हातामध्ये गेलेला असतो. सरप्राईज पूर्णपणे आता फसलेलं असतं, कारण इथे आईच्या जागी अर्णव उभा राहिलेला असतो. त्यामुळे इथे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही इथे काय केलं ते, तुम्ही माझं सगळं सरप्राईज तुम्ही खराब करून टाकलं, वाट लावून ठेवलीत तुम्ही सगळी. एवढा वेळ आम्ही वाया घालवला का? सगळा वेळ आमचा तुम्ही वाया घालवलात. तेव्हा इथे अर्णवला खूपच जास्त वाईट वाटतं, कारण ईश्वरी अर्णवच्या हातातून तो बुकेसुद्धा आता हिसकावून घेते. खूपच चुकीची वागते इथे ईश्वरी. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, काय गरज होती तुम्हाला इथे मध्येच यायची? आम्ही आमच्या आईसाठी इथे हे सगळं प्लॅन केलं होतं ना. तेव्हा ईश्वरी आता लाईटसुद्धा चालू करते. त्यानंतरला सुप्रिया म्हणत असते की हे काय, तुम्ही अजून इथेच उभे आहात का? आतमध्ये नाही गेलात? द्या ना त्या बॅगा इकडे द्या. इथपर्यंत तुम्ही बॅगासुद्धा घेऊन आलात. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की इशू, ह्या बॅगा वगैरे आतमध्ये नेऊन ठेव, या ना तुम्ही आतमध्ये या. तेव्हा इथे अर्णव जात असतो, पण इथे सुप्रिया त्याचा प्रेमाने हात पकडते आणि म्हणते की या ना, तुम्ही माझी किती मदत केली, तुम्हीसुद्धा इथे या बरं. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको, मला जायचं आहे, मला थोडी घाई आहे. तेव्हा ईश्वरी आता म्हणत असते, आई अगं असं काय करतेस, अर्णव सरांना नेहमी घाईच असते. तेव्हा अर्णव बसायला जाणार तेवढ्यातच तो पुन्हा ईश्वरीकडे बघतो आणि उभा राहतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा तुम्ही माझी किती मदत केलीत, तुम्ही थोडा वेळ बसा बरं, तुम्ही जाल, लवकरच जाल. तुला माहिती आहे का ईश्वरी, अगं यांनी माझी किती मदत केली. अगं मला पोलिसांनी घेरलं होतं आणि मला नको नको ते प्रश्न विचारत होते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय पोलिसांनी घेरलं होतं? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, नाहीतर काय, त्यांनी मला विनाकारण घेरलं होतं, पण इथे अर्णव सर तुमचे योग्य वेळेवरती मुलासारखे धावून आले. हे होते ना, म्हणून मला त्यांच्या तावडीतून सोडवलं, आणि नुसतं सोडवलं नाही तर घरपर्यंत मला ड्रॉपसुद्धा केलं. बघितलंत ना तुम्ही. तेव्हा इथे आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते की इथे अर्णवने तिची मदत केलेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की अर्णव तुमच्याबद्दल नेहमी इशू म्हणत असते, तुम्ही बॉस आहात का तिचे? तेव्हा अर्णव म्हणत असतो की अच्छा, म्हणजे मी सिंदूर माझ्याबद्दल बोलत असतात, त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल जी इमेज आहे त्याबद्दलच बोलत असतील ना त्या. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हो ना, तुमचं कौतुक करत असतात, म्हणत असतात की तुम्ही तिला कसं सांभाळून घेता. ऑफिसमध्ये जर तिच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही कसं तिला सांभाळून सांगता, सगळं तिला व्यवस्थित समजून सांगता, सगळ्यांना तिची बाजू पटवून देता, हे सगळं ती सांगत असते. मुंबईमध्ये तुमचा तिला खूप आधार वाटतो असं सुद्धा म्हणत होती. कौतुकच करत होती तुमचं, तुमच्याबद्दल सगळं काही चांगलंच सांगत होती. तेव्हा अर्णवला आश्चर्य वाटतं, म्हणजे समोरासमोर इतकी भांडणारी ईश्वरी माझ्या मागोरी माझं कौतुक करते. हे जेव्हा अर्णवला कळतं तेव्हा अर्णवला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की तुम्ही खरंच माझी खूप मदत केलीत, अगदी मुलासारखे धावून आलात ना तुम्ही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघा मी एवढं काहीही केलेलं नाही आहे, म्हणजे आता त्या जागी दुसरी कुठली आई असती तरीसुद्धा मी हेच केलं असतं. मी असताना कुठल्याही आईला मी प्रॉब्लेममध्ये नाही बघू शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण आई अगं त्या पोलिसांनी तुला का घेराव घातला होता ते तू सांगितलंसच नाही.
तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं काय माहिती, ते पोलीस म्हणत होते की माझ्या बॅगमध्ये आहे ना, ते अंमली पदार्थांची मी तस्करी करते म्हणून. इंदोरवरून उतरले ना, म्हणून माझी बॅगची चौकशी करायला आले होते आणि बॅगा बघितल्या पण नाही. मला ते लोक पोलीस स्टेशनला घेऊन जायला निघाले होते. मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या, पण ते लोक काही माझं ऐकायला तयारच नव्हते. तेव्हा अर्णव सर तिथे आले आणि यांनी माझी मदत केली. त्यांना सांगितलं की हे काय करताय तुम्ही. तेव्हा ते म्हणाले की या लोकांनी आता अंमली पदार्थाची तस्करी करायला सुरुवात केली. इंदोरवरून आलेत ना त्या, तेव्हा त्यांची चौकशी करायची आहे. तेव्हा अर्णव सर म्हणाले की इथे विदाऊट एव्हिडन्स तुम्ही कुणाचीही चौकशी करू शकत नाही, ही पहिली गोष्ट. आणि जर त्यांच्यावरती तुम्हाला संशय आहे तर तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची धमकी का देताय. तुम्ही त्यांच्या बॅग्स इथे आहेत ना, तुम्हाला फक्त टीप मिळाली, कन्फर्म आहे का की याच्यामध्येच अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. तुम्ही त्यांचं बॅग वगैरे चेक करा ना. तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या इन्चार्ज आहात, तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहात ना, ते सुद्धा सांगा. मी आत्ता SP जवळ तुमचं बोलणं करतो. असं म्हणाल्यानंतर ते पोलीस घाबरून जातात. जे काही घडलं होतं ते सगळं सुप्रिया आता आपल्या मुलींना सांगते. सुप्रियासुद्धा रडत असते, ईश्वरी आणि नम्रतासुद्धा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही माझ्या आईची मदत केलीत, त्या पोलिसांपासून तिला वाचवलंत. खरंच तुमचे खूप खूप आभार. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तेव्हा इथे नम्रतासुद्धा म्हणत असते की अर्णव सर, खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप मदत केलीत आमची. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघा, मी एवढं काहीही केलेलं नाही आहे. आता इथे तुमची आई असली म्हणून काय झालं. मी कुठल्याही आईला असं अडचणीत नाही बघू शकत, दुःखात नाही बघू शकत. तेव्हा इथे तरीसुद्धा ईश्वरीसुद्धा हात जोडून त्याला थँक्यूच म्हणत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही हो, हल्ली कोण कुणासाठी इतकं करतं. कदाचित तुमच्या जागी कुणी दुसरं असतं ना, तर निघूनसुद्धा गेले असते माझ्याकडे बघून. त्यांना असं वाटलं असतं की मीच काहीतरी चुकीचं केलं आहे, बरोबर की नाही. पण तसं तुम्ही नाही केलं, तुम्ही आलात माझ्या मदतीला धावून. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आईसाठी एवढं तर करायला हवंच ना. तेव्हा नम्रता म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही खूपच केलं. तुमच्यासाठी काही आणू का, चहा, कॉफी, सरबत. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, मला काहीही नको, आता मी पण निघतो. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, असे कसे लगेच निघताय, थोडा वेळ बसा ना. तेव्हा इथे आता इशूसुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये काम करते, तुम्ही तर बॉस आहात ना तिचे, मग तुम्ही. तेव्हा इथे अर्णव पटकन म्हणतो की नाही, त्यांनी रिझाईन केलं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय रिझाईन केले, पण का. इशू, अगं काय झालं. तेव्हा इशू म्हणते, आई अगं मी तुला नंतर सगळं काही सांगते ना. तेव्हा सुप्रिया इथे आता तिला विचारणारच असते, पण तिथे आता टाळाटाळ होते आणि त्यामुळे इथे आता सुप्रियाला कळत नाही की नक्की कारण काय आहे इथे आता ऑफिस सोडण्याचं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो की आई तुम्ही होतात ना, म्हणजे काकू तुम्ही होतात म्हणून मी तुमची मदत केली. तुमच्या जागी जर ईश्वरीजी असत्या ना, तर मी अजिबात तिची मदत केली नसती. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जर मी त्या जागी असते ना, तर मी जेलमध्ये जाऊन बसले असते, पण तुमची मदत मी कधीच घेतली नसती. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ना, चांगली गोष्ट आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की बरं काकू, मी निघतो, मला आता उशीर होतोय. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नाही, मी तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊच देणार नाही आहे. तुम्ही खूप मदत केली आहेत ना माझी, 1 मिनिट थांबा. तेव्हा इकडे आता ती पिशवीमधून त्यांच्या दुकानातली मिठाई काढते, मिठाईचा बॉक्स, आणि म्हणते की हे घ्या, ही मिठाई ठेवा. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काकू, याची काय गरज आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही, गरज कशी नाही आहे, तुम्ही माझी किती मदत केलीत ना. बरं, त्यासाठी नाही आहे, तुम्हाला माहिती आहे का, ही मिठाई आमच्या दुकानात बनली आहे. आमच्या दुकानामध्ये सुद्धा आम्ही मिठाई बनवतो, तर ही आमच्या दुकानातली मिठाई आहे, ती तुम्हाला घेऊन जावंच लागेल. आणि ही तुमच्यासाठी नाही आहे मिठाई, ही तुमच्या आईसाठी आहे, जिने तुम्हाला इतके चांगले संस्कार दिले ना, त्या आईसाठी ही मिठाई आहे. तुमच्या आईलासुद्धा थँक्यू म्हणा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव इमोशनल होतो, कारण का काय, इथे अर्णवला आई नाही आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं आई असं काय करतेस, आणि ती मान हलवते, म्हणजे आई नाही आहे असं ती खुणा करून सांगते. तेव्हा इथे अर्णव आता इमोशनल झालेला असतो, तो लगेचच तिथून निघून जातो. ईश्वरी काही आता बोलायला जाणार, सुप्रिया काही बोलायला जाणार, अर्णव काही थांबत नाही. त्याने आता बाहेरच रस्ता पकडलेला असतो आणि तो सरळ आपल्या रस्त्याने आता निघून जातो.
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अगं आई तू असं काय म्हणालीस, अर्णव सरांना आई नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, आता मला ते कसं माहिती असणार. अगं इशू मला माहिती नव्हतं गं, म्हणून मी भूलचुकीत असं बोलले. आता तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, आई जाऊ दे, तू काही मुद्दामून नाही केलंस ना, तुला तर माहितीच नव्हतं की अर्णव सरांना आई नाही आहे ते. तेव्हा नम्रता म्हणते, आई अगं ते सगळं जाऊ दे, त्यांचंच कौतुक करणार आहेस की आता तुझ्या लेकींनासुद्धा जवळ घेणार आहेस. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की या या माझ्या आगाऊ मुलींनो या, आणि ती आपल्या दोन्ही मुलींना आता प्रेमाने मिठी मारते, जवळ घेते. त्याचबरोबर इथे आता जयू आलेली असते. जयू म्हणत असते, सुप्रिया अगं आलीस का तू, आणि तुला राकेशजी घ्यायला आले होते का. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही ना, त्यांची आणि माझी चुकामुक झाली, मी त्यांना नाही भेटले. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, काय म्हणजे ते तिथेच आता तुझी वाट बघत उभे असतील. इशू अगं फोन करून सांगितलंस का की सुप्रिया घरी आली आहे म्हणून, वहिनी घरी आली आहे म्हणून सांगितलंस का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी नाही सांगितलं. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की अरे देवा, ते तुला घेण्यासाठी तिथे आले होते, आता चुकामुक झाली ना, ते अजूनपर्यंत तुझी वाट बघत तिथे उभे असतील. थांब मी फोन करून सांगते की तू घरी आलीस म्हणून, वहिनी घरी आली ते सांगायला हवं ना. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, तुम्हाला दोघींना भेटून बघून खरंच खूप मला छान वाटलं. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, आई अगं ते सगळं जाऊ दे, आधी तू आम्हाला सांग आमच्यासाठी काय आणलेस. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हो हो मी तुमच्यासाठी आणले, लहान मुलांसारखा हट्ट करू नका. आधी हा जो काही पसारा घातलायस ना सगळा, तो तुम्ही आवरा बरं, त्यानंतर मी तुमच्यासाठी काय काय आणले ना ते मी तुम्हाला दाखवते. आधी हा सगळा पसारा आवरा. त्यानंतर इकडे आता आजी म्हणत असतात की विक्रांत, अरे एक गोष्ट मला कळत नाही आहे, आपल्या अंजलीची तिथे ट्रीटमेंट कशी सुरू असेल रे, अजून काही पत्ताच लागत नाही आहे तिचा, काही फोनसुद्धा होत नाही आहे व्यवस्थित. तेव्हा इकडे आता विक्रांत काका म्हणत असतात, असं काय करतेस तू आई. अगं ते केंद्र आहे ना, ते आपल्या जावई बापूंनी म्हणजे राकेशने शोधलेलं आहे. त्याच्यामुळे आता राकेशने त्या आपल्याला केंद्राबद्दल सांगितले. तिथे आपली आता जी काही अंजली आहे ती गेले, मग तिथे आता व्यवस्थितच ट्रीटमेंट सुरू असणार. तेव्हा इकडे आपल्या जावई बापूंनी निवडलेली ती जागा आहे, हो की नाही. तेवढ्यातच तिथे आता अर्णव येतो. अर्णव म्हणतो की ही मिठाई घ्या. तेव्हा विक्रांत मामा म्हणतात, काय रे अर्णव, तू इथे तुला कॉफीमध्ये साधी साखर चालत नाही आणि तू अख्खाच्या अख्खा मिठाईचा बॉक्स आणलायस, आणि ते सुद्धा इथे देसाई स्वीट इंदौर इकडून आणलेस का. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हो, म्हणजे मला वाटेमध्ये ईश्वरी मिस इंदौरची आई मिळाली, तेव्हा त्यांना सोडायला मी त्यांच्या घरी गेलो होतो, थँक्स म्हणण्यासाठी त्यांनी मला ही मिठाई दिली. तेव्हा इकडे विक्रांत मामा म्हणत असतात, काय तुला ईश्वरीची आईसुद्धा भेटली. तेव्हा आजी म्हणत असतात की विक्रांत, अरे एक गोष्ट मला कळत नाही आहे की इथे साध्या पियेच्या आईला सोडायला तू घरपर्यंत गेला होतास, हे हल्ली असं कोण करतं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, आई अगं ज्या वेळेला मी त्यांची मदत करत होतो ना, त्यावेळेला मला माहिती नव्हतं की त्या मी सिंदूरची आई आहेत म्हणून. त्या थोड्या प्रॉब्लेममध्ये होत्या, मी त्यांची मदत केली आणि त्यांना घरीसुद्धा सोडलं. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, बघतोयस ना विक्रांत, अरे ती ईश्वरी म्हणजे ऑफिसमध्ये साधी पिये होती रे, पिये, पण बघ तिच्यासाठी माझा अर्णव काय काय करतोय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आजी प्लीज आता तिचा विषय पुन्हा काढू नकोस तू, मी तिच्यासाठी काही केलेलं नाही आहे, मी फक्त त्यांच्या आईची मदत केली, बाकी काही नाही. त्यानंतरला इकडे आता अर्णव म्हणत असतो की तुझ्याकडे दुसरे टॉपिकच नाही आहेत का बोलायला, म्हणजे तुला फक्त एकच टॉपिक मिळतो, तो म्हणजे ईश्वरी देसाईचा, बाकी तुझ्याकडे काही बोलायला आहेच नाही ना. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अरे असं काय करतोयस तू, मी काही बोललेली नाही आहे, मी कशाला सारखं सारखं तिच्याबद्दल बोलू. तेव्हा इकडे आजी म्हणते, अर्णव काय झाले रे, तू एवढा अपसेट का आहेस, मला कळत नाही आहे, तू कसला विचार करतोयस का. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, नाही आजी काही झालेलं नाही आहे, तू सारखा त्या ईश्वरीचा विषय का काढत असतेस, तुझ्याकडे दुसरे टॉपिकच नाही आहेत ना बोलायला, म्हणून मी म्हणतोय, बाकी काही नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अर्णव काय झालं रे, सांग बरं मला काय झालं, माझ्याकडे बघ आणि सांग काय झालं, तू इतका अपसेट का आहेस. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आजी असं काही नाही आहे गं, म्हणजे मी ईश्वरी देसाईच्या आईची मदत करायला गेलो, त्यानंतरला त्यांना मी त्यांच्या घरीसुद्धा सोडायला गेलो. तिथे गेल्यानंतर त्या मला म्हणाल्या की मिठाईचा बॉक्स घेऊन जा म्हणून. मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही, कारण का त्यांनी खूपच जास्त प्रेमाने दिला.
म्हणजे ईश्वरीजींची आई माझ्याजवळ खूपच जास्त प्रेमाने वागली ग. म्हणजे एक आई आपल्या मुलांबरोबर वागते ना, अगदी तशी. हा मिठाईचा बॉक्ससुद्धा त्याने खूपच जास्त मला प्रेमाने दिला आहे, म्हणून मी नाही नाही म्हणालो. आणि त्याचबरोबर त्या मिठाईचा बॉक्स देताना काय म्हणाल्या की हा तुमच्यासाठी नाही आहे, तर तुमच्या आईसाठी आहे. कारण तुमच्या आईने तुमच्यावरती उत्तम संस्कार केलेले आहेत आणि म्हणूनच हा मिठाईचा बॉक्स मला त्यांना द्यायचा आहे थँक्यू म्हणण्यासाठी. तेव्हा इकडे आता विक्रांत मामा म्हणत असतात की सात्विका ताईची आठवण तर आपल्याला नेहमीच येत असते ना सगळ्यांना. तेव्हा इकडे आजी म्हणतात नाहीतर काय, अरे सात्विका तुझी आई होती. मग आता तिचा विषय निघाल्यानंतर सगळ्यांना थोडी ना माहिती असतं की तुझी आई नाही आहे ते. पण तुला तर प्रत्येक वेळेला आईची आठवण येणारच, कारण ती तुझी आईच होती ना, बरोबर की नाही. त्याच्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा इथे अर्णव आता काहीच बोलत नाही. तो सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो. कारण इथे सुप्रियाला माहिती नसतं की अर्णवची आई नाही आहे आणि ती भूलचुकीत बोललेली असते. तेव्हा इथे आजी म्हणते विक्रांत, नेहमी आपल्या अर्णवला सात्विकाची आठवण येते, पण आज जी आठवण आली ना ती थोडी वेगळीच होती रे. म्हणजे खूपच जास्त इमोशनल झाला होता. कारण सुप्रिया त्याच्याबरोबर खूपच जास्त चांगली वागते, त्याला ती मुलगासुद्धा म्हणते आणि त्यामुळे त्याला तिच्यामध्ये आईची माया जाणवते. म्हणूनच इथे अर्णव इमोशनल झालेला असतो. त्याचबरोबर इथे वल्लरी आलेली असते देवघरामध्ये आणि तिथे ईश्वरीची पत्रिका शोधत असते. ईश्वरीची पत्रिका शोधत असताना तिला आठवतं, आजी म्हणालेले असतात की ईश्वरीची पत्रिका आपण इथे ठेवूया आणि एकदा का गुरुजी परत आले की आपण त्यांना ईश्वरीची पत्रिका दाखवूया. त्यानंतरला अर्णव आणि ईश्वरीचं लग्न हे पक्क होणारच. त्याचबरोबर इथे आता वल्लरी त्या पत्रिकेचे फोटोज काढते आणि ते गुरुजींना आता पाठवून देते. त्या पत्रिकेचे फोटोज पाठवत असताना इथे आता वल्लरी म्हणत असते की ईश्वरी देसाई आणि अर्णव या दोघांच्या लग्नाची स्वप्न बघताय ना तुम्ही सगळेजणं, पण तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे. कारण या इच्छेला आहे ना तुमच्या माझी दृष्ट लागणार आहे आणि जे काही होईल ते माझ्या मर्जीचंच होईल. तुमच्या मनाप्रमाणे काही होणार नाही आहे. कधीच या घरामध्ये ईश्वरी देसाई सून म्हणून येणार नाही आहे, असं वल्लरी म्हणते. त्यानंतर आता त्या पत्रिकेचे फोटोज काढून तिने पाठवल्यानंतर ईश्वरी इथे आता तिला तर याबद्दल काही माहिती नसतं. पण इथे वल्लरी आता म्हणत असते की देवी आई, 15 वर्षांपूर्वी जशी माझी मदत केली होतीस ना, म्हणजे बघा इथे आता वल्लरीचं काय म्हणणं आहे, वाईट कामामध्ये सुद्धा देव आपली मदत करतो. तर इकडे वल्लरी त्याच हेतूने म्हणत असते की 15 वर्षांपूर्वी तू ज्या पद्धतीने माझी मदत केली होतीस तशी या वेळेला सुद्धा माझी मदत करशील ना, माझ्या मनाप्रमाणे सगळं काही घडेल ना, असं वल्लरी आता देवी आईला म्हणते आणि तिथून निघून जाते. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते खरंच, म्हणजे तिथे योग्य वेळेवरती अर्णव सर आले म्हणून, नाहीतर माझं काय झालं असतं काय माहिती. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते पण आई, तुला काय ग अर्णव सरच मिळाले का मदत मागायला? आता त्यांचं उपकार माझ्या डोक्यावरती राहतील ना आयुष्यभर. तेव्हा सुप्रिया म्हणते अगं असं काय करतेस, तिथे एवढी लोकं होती, कुणीच माझी मदत करायला आलं नाही. पण तुझे अर्णव सर गाडीमधून चालले होते, त्यांनी गाडी थांबवून माझी मदत केली. मग ते चांगले नाही आहेत का? ते स्वतः आले होते माझी मदत करायला. किती चांगले आहेत अर्णव सर. ते सगळं जाऊ दे, तू रिझाईन का केलंस ते सांग आधी. का सोडलंस तू ऑफिस? तेवढ्यातच तिथे ईश्वरी काही बोलायला जाणार, राकेश तिथे आता नाटके करत येतो. राकेश म्हणत असतो की माफ करा, मला माफ करा, खरंच माझं खूप खूप चुकलं, मला माफ करा. आणि तो आता सुप्रियाच्या पायाच पडतो. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते अहो हे काय करताय तुम्ही? ईश्वरीसुद्धा म्हणते की राकेशजी अहो हे काय करताय? तेव्हा राकेश म्हणतो नाही नाही चुकलं माझं, अहो मी वेगळ्या स्टँडवरती तुमची वाट बघत होतो, पत्ता ऐकण्यामध्ये माझी काहीतरी भूलचूक झाली असेल, मला माफ करा. त्या ठिकाणी मी कधीचा तुमची वाट बघतोय, पण तुमची बसच येत नाही आहे. शेवटीला मला फोन आला आत्यांचा की तुम्ही घरी आलात म्हणून. मला खरंच खूप वाईट वाटलं. तुम्ही मला ही जबाबदारी दिली होतीत ना, आणि जबाबदारी मी व्यवस्थित पार पडू शकलो नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते नाही असू दे, ठीक आहे, तुम्ही काही मुद्दामून केलं आहे का हे सगळं? ईश्वरी म्हणते की राकेशजी असू द्या, तुम्ही काही मुद्दामून नाही केलं ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो तरीसुद्धा चुकी माझी आहे ना. ईश्वरी म्हणते अर्णव सर आले होते आईला सोडायला, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा राकेश म्हणतो पण तरीसुद्धा माझं चुकलं आहे. नाही नाही, मला शिक्षा झालीच पाहिजे, माझं चुकलं आहे. त्याच्यामुळे मी एक काम करणार आहे, आत्तापासून मी एक दिवसभर
अन्नाचा कण आणि इथे पाण्याचा थेंबसुद्धा पिणार नाही आहे. अजिबात मी काही खाणार पिणार नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो असं काही करताय, तुम्ही काय मला शिक्षा देताय का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नाही, मी तुम्हाला शिक्षा का देऊ? बरं ठीक आहे नम्रताजी, आज मी फक्त ज्यूस पिईन. तुम्ही म्हणताय ना म्हणून फक्त ज्यूस, पण मी कधी स्वतःला माफ करू शकत नाही. अहो तुमच्या जागी जर माझी आई असती तरीसुद्धा मी असंच केलं असतं का? आणि तो लगेचच इमोशनल होण्याचं नाटक करतो आणि तिथून बाहेर पडतो. सुप्रिया म्हणते, काय गं इशू हे असे काय आहेत? तेव्हा इशू म्हणते, आई अगं ते कधी कधी खूपच जास्त इमोशनल होतात, हळवे आहेत ते खूप. तेव्हा सुप्रिया म्हणते, हळवे आहेत? तेव्हा ती म्हणते, हो आई हो. त्यानंतरला इथे अर्णव आता रूममध्ये आलेला असतो, ज्यांची ते आता आउट हाऊस म्हणतात. एक पडीक रूम असते, त्याच्यामध्ये सगळं सामान असतं. त्या रूममध्ये आलेला असतो आणि तो शोधाशोध करत असतो, त्याला काही शोधायचं असतं. तेव्हा इथे वल्लरी आता बघत असते की अर्णव एवढ्या रात्री या रूममध्ये काय करतोय, स्टोरूममध्ये काय करतोय. तेव्हा इकडे अर्णव आता आलेला असतो, तो एक पेटी काढतो आणि वरती आता ठेवतो. ती पेटी उघडल्यानंतर त्याच्यामध्ये काही जुन्या वस्तू असतात, फाईल वगैरे असतात. ते सगळं आता अर्णव बघत असतो. तेव्हा वल्लरी आता दारामधून बघत असते अर्णवकडे आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की अर्णवने आता ही पेटी का काढली, याच्यामध्येच ती कात्रणं आहेत जुने आणि याच्यामध्येच त्या सुषमाचा फोटो देखील आहे. पण इथे अर्णवने आत्ता या वेळेला ही पेटी का बरं काढली असेल, असा प्रश्न आता वल्लरीला पडलेला असतो आणि ती आता पूर्णपणे घाबरलेली सुद्धा असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, आजी अर्णवला म्हणत असते की काल आपल्याला त्या ईश्वरीच्या आईने मिठाई दिली, मग आता आपण मिठाई द्यायला नको का? ही घे, ही मिठाई घे आणि त्यांनासुद्धा नेऊन दे. तेव्हा इथे अर्णवला आश्चर्यच वाटतं. तर इकडे सुप्रियाने ईश्वरीच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घातलेलं असतं आणि ती म्हणते की हे लॉकेट म्हणजे तुझ्या आईवडिलांची शेवटची निशाणी आहे, हे कधीच तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. तर लावण्या म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा ईश्वरी देसाईकडे जाता कामा